रसिकचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय। रसिक मालकर यांचा सुद्धा सत्कार केला जातोय। चला आजच्या दिवसातील चौथी लढत, एका बाजूला आरडे आणि त्याच्या विरोधात महालोर संघ। एका बाजूला रोहा तालुक्यातील आरडी संघ, त्याच्या विरोधात महालोर अर्थात मुरुड या विभागातून संघ आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हॅलो चेक। महेशजी खांबे सरांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। या स्पर्धेची गोड ओळख म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान केला जातोय। चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे। आपण पाहत आहात आई काळकाई चषक 2025 पर्व दुसरे। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं खूप सारं अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा। प्रथम आता आलेल्या खेळाडूंना, आयोजकांना किंबहुना रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। दिवाळीच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा पाहतोय। आई काळकाई चषक तांबडी बुद्रुक रोहा रायगड यांच्या वतीने पर्व दुसरं। या दुसऱ्या पर्वाचा तुम्हा आम्हा सर्वांना आहे हा गर्व। जीटी स्पोर्ट या वाहिनीवरती ही स्पर्धा आपण कव्हर करतोय। रोहा तालुक्यातील एक सुंदर वाहिनी, क्लॅरिटी विथ क्वालिटी, या सगळ्या गोष्टीची ज्या स्पोर्टनी दखल घेतली असे जीटी स्पोर्ट, तुषारजी शिंदे या वाहिनीचे सर्व आणि त्यांची संपूर्ण टीम, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सबस्क्राइब मिळवणारी ही रोहा तालुक्यातील पहिली वाहिनी आपण पाहतोय। चला स्पीडअप करायचं आहे। महालोर संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे। या चॅनेलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण रोहा तालुक्यातील सर्वात मोठ्या स्पर्धा, मग दहावीर चषक असेल, रोहा चॅम्पियन ट्रॉफी असेल, स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक असेल, अशा मोठमोठ्या स्पर्धा या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राइब करा। चला स्पीडअप करायचं आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला भास्करजी सातामकर सर पाहायला मिळतात, त्यांच्या समेत लोचनजी भोईर सर। आजच्या दिवसातील चौथी लढत, एका बाजूला हार्डी संघ, त्याच्या विरोधात महालोर संघ। प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना महालोर संघ आपल्याला पाहायला मिळतो, फलंदाजीसाठी हार्डी संघ पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होते सुरुवात। स्ट्राइक साठी विवेकला आपण पाहतोय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज। रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळाले। अनिकेत गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय। विवेक टू अनिकेत, पहिलाच बॉल स्टेर केला। या ठिकाणी काय घडतंय, एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली। धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळालाय। धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्येचा श्री गणेश 1 या आकड्याने आपल्याला पाहायला मिळतोय।
एक अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आता लवेशला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती लवेश, गोलंदाजीच्या मोर्चावरती अनिकेत आपण पाहतोय. पुढचा बॉल आखो टप्प्याचा बॉल, त्यावरती लिडिंग एज बंसांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार आपण पाहिला. इन एट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती वैभव. लवेश मैदानाच्या बाहेर परतला. 3ऱ्या क्रमांकावरती वैभवला आपण पाहतो, जिथे अनिकेत गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, तदनंतर एक विकेट सुद्धा लिडिंग एज पाहायला मिळाली. एसटी रक्षकाने खूप चांगलं कामगिरी केली, त्या कारणाने एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली. या गोष्टीची खूप महत्त्वाची दखल घेतली आहे, कारण गोलंदाजी चांगली होती. एसटी रक्षकाची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची राहिली आहे. पुढचा बॉल या षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी अनिकेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू केलाय. पंचांकडे अपील केलंय, तितकासा अपीलमध्ये तथ्य पाहायला मिळालं नाही आहे. सर लेग बाय घ्यायचा. यस, लेग बायच्या माध्यमातून एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावरती धावा 2 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. फक्त आणि फक्त 2 धावा आल्या, प्लस एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, जो लवेश बाद मैदानाच्या बाहेर परतला. पुढचा बॉल स्ट्राईक साठी विवेकला आपण पाहतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळला. एकच धाव, एकापेक्षा जास्तीची धाव मिळत नाहीये. आजच्या दिवसामध्ये कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये 27 धावेचं टार्गेट पाहायला मिळालं. दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला 22 धावेचं टार्गेट, म्हणजेच काय तर 23 धावेचं टार्गेट पाहायला मिळालं. तिसऱ्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 18 धावेचं टार्गेट पाहायला मिळालं. परंतु या सामन्यामध्ये कित्येक धावसंख्येचं टार्गेट पाहायला मिळेल, किंबहुना तिच्यावरती धावसंख्या जाते की नाही आहे याचा प्रश्न पडला. यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला. पाहिलं रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, फील्ड करतोय. तत्वर मात्र एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न करत असताना अपघाती स्थळी फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. तू चल मैं आया, ही गळती कुठेतरी आपल्याला मित्रांनो थांबवावी लागेल. जिथे रनआउटच्या माध्यमातून तुम्ही विकेट देताय, कुठेतरी या गोष्टीचा तुम्हाला ध्यान राहिला पाहिजे, किंबहुना या गोष्टीची तुम्ही दखल घेतली पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, तुम्हाला 100% देणं खूप महत्त्वाचं असतं, परंतु विकेटवरती टिकणं हे खूप महत्त्वाचं राहील. जिथे 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतले. 3ऱ्या क्रमांकावरती वैभव आला. त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती आपण अक्षयला पाहतोय. सुंदर गोलंदाजी अनिकेत करतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. फक्त आणि फक्त 4च धावा आतापर्यंत. ब्रेकर बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. एक धाव घेतली गेली. हो, यावेळेस सुद्धा हा पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा अपघाती स्थळी फलंदाज होतोय बाद. नेक्स्ट मॅच तांबडी संदेश आणि त्याच्या विरोधात वेळा असते जयेश. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार करतो की पूर्वार्धाचा खेळ संपताच तुम्ही टॉचविन साठी हजर राहायचंय. काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहिलंत ना की ज्या वेळेस आपण मुंबईवरनं येतो आणि मुंबईवरनं आलं की 17 नंबरचा हवे आपल्याला लागतो आणि त्या 17 नंबरच्या हवेमध्ये खड्डे पाहायला मिळतात. मग ती गाडी कधी काय होते त्याचा नियम नसतो. त्या कारणाने 17 नंबरच्या हवेवरती ॲक्सिडेंट खूप सारे पाहायला मिळाले. भविष्यात या गोष्टी आपल्यापासून दूर राहाव्यात, परंतु मैदानामध्ये सध्याच्या घडीला ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. ते अपघाती स्थळी बाद होतात, रनआउटच्या माध्यमातून बाद होत. विकेटवरती स्टंप आउट होणं किंबहुना कॅच आउट होणं ही जमेची बाजू राहिली आहे, परंतु तुम्ही विकेट एका पद्धतीने सबस्क्राईब करता किंबहुना
ज्या वेळेस आपण पाहिलं ना की विकेट तुम्ही गमावणं आणि त्यानंतर तुम्हाला विचार करणं हे खूप महत्त्वाचं राहतं. आज क्रिकेट खेळता, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला विकेटवरती टिकणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमची सावली निर्माण करायची असेल, ऊन झेलायची ताकद तुमच्यामध्ये सुद्धा असली पाहिजे, परंतु ती जबाबदारी सोपवावी लागते. जबाबदारीचं ओझं आता कुणाच्या हातामध्ये? इन ॲट क्रमांक 5व्या क्रमांकावरती ती संकेतवरती जबाबदारी सोपवली. आपण अनिकेतचं कौतुक करूया की अनिकेतने 6 चेंडू टाकले. 6 चेंडूमध्ये त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5च धावा आल्या प्लस 3 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. स्लोअर पद्धतीचा चेंडू हलकाचा स्टेअर केलाय, जिथे कव्हरमध्ये प्रोटेक्शन आहे. स्वतः गोलंदाज धावतो. 1 धाव पूर्ण केली, एकाच धावेवरती समाधान मानलं. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 6 या आकड्यावरती, जिथे दुसऱ्या षटकासाठी प्रथमला प्राचारण करण्यात आलं. प्रथमच्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवलाय. अगदी स्लोअर पद्धतीचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. दुसरा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाणार हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवरती आपण आता पाहतोय. यावेळेस मोठा फटका, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 7 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आले, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत धावफलकावरती धावा या 7 या आकड्यावरती. क्रिकेटच्या खेळानं बरंच काय आम्हाला दिलं. क्रिकेटच्या खेळाने चांगले मित्र आम्हाला दिले. क्रिकेटच्या खेळाने चांगले आयोजन आम्हाला दिले. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय या ठिकाणी. खूप चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1च धाव. जास्ती ती धावसंख्या येत नाही आहे. मोठा फटका ही आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्येचा रतीब तुम्हाला वाढवावा लागेल. ज्या पद्धतीनं धावसंख्या धीम्या गतीने चालली आहे, ज्या ठिकाणी थेंबे थेंबे तळेसाचे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा आलाय. सुरघोषित चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. धावफलक 9 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्वर्घोषित चेंडू आला. पुढचा बॉल. यावेळेस अक्षय सुद्धा बीट झालाय. कौतुक करावं तितकं कमी. अगदी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी, व्हेरिएशन, व्हरायटी, कुठल्याही पद्धतीचा वेग नाही आहे, परंतु त्या बोटांवरची जादू तो सातत्याने दाखवतोय. कमी वेगाने बॉल टाकतोय जरूर, परंतु त्यावरती असलेला टप्पा, मग त्यावरती असलेला नियंत्रण, या गोष्टीची दखल सातत्याने तो घेतोय. पुढचा बॉल पुन्हा एक दाखवू टप्प्याचा बॉल. या चेंडूवरती थोडीशी उसळी घेतलेली आहे, पण पंचांनी पुन्हा एकदा इशारा केलाय. स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या 10 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 10शी धावसंख्या. चला स्पीडअप करायचा आहे. जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. आपण 16 संघ कव्हर करतोय. पुढचा बॉल. साक्षात अक्षय. ओ, फलंदाज बाद. सहाव्या क्रमांकावरती नैतिकला आपण पाहतोय. धावसंख्या थांबलेली. आपल्या गाडीचं इंजिन लीक झालंय, त्याची बांधणी चांगली करावी लागेल. किंबहुना स्टेअरिंग वरती कोणीतरी जास्तीची जबाबदारी घ्यावी लागेल. स्टेअरिंग वरती कुठल्या पद्धतीने घेर पाडायचे, मग कुठल्या घेरवरती आता आपली गाडी चालवायची. आपला संघ अडचणीत आहे. या अडचणीचं साम्राज्य आपल्याला दूर करावंच लागेल. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 10च धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी अनिकेतने केली, त्याच्याच तोडीस तोड गोलंदाजी ही प्रथम करतोय. पुढचा बॉल. यावेळेस सुद्धा स्टेअर केलाय. हलकासा चेंडू ढकलला. 1 धाव घेतली गेली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 11 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय की दुसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ संपला, जिथे धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5.5च्या सरासरीनं 11 या आकड्यावरती. चला तांबडी संदेश आणि वेळास्ते जयेश
दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय या आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टचविन करायचंय. वेळ असते. यस चला तांबडी संघ वेळास्ते संघाचा संघनायक उपस्थित राहिलेला आहे. आपण यजमान संघ आपण लवकरात लवकर आलं पाहिजे. तिसऱ्या षटकासाठी मनीषला प्राचारण करण्यात आलंय. शेवटचं आणि अंतिम षटक पूर्वार्धाच्या खेळातलं मनीष मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपण नैतिकला पाहतोय. पहिलाच बॉल भन्नाट पिक परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकापासून हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर चेंडू टाकला गेला. डॉट स्वरूपाचे चेंडू काय गोलंदाजी करतायत. अगदी मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत की काय ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल दुसरा चेंडू स्ट्राइक साठी आपण नैतिकला पाहतो. यावेळेस सुंदर चेंडू अति गाई संकटात नाही. रिक्स है तो फिक्स है. मित्रांनो रिक्स घेतल्याशिवाय तुम्हाला कळत सुद्धा नाहीये की आपण कुठला मार्ग निवडावा. रिक्स घेतली यशस्वीरित्या एक धाव पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये बदल होऊन जाईल. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय संकेतला आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती संकेत सुंदर गोलंदाजी पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आपल्याला ओव्हर द विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सातव्या क्रमांकावरती राहुल आपण पाहतोय. राहुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे फक्त आणि फक्त धावसंख्या 13 या आकड्यावरती. बघा आजचा दिवस हा बॉलरचा राहिलाय. गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाले. परंतु एखादा सामना असाही आपल्याला पाहायला मिळेल का की 30 धावाच्या वरती जाऊ शकतो. पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाणार. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मोठा फटका आलाय. हा येतोय. हा जा शोधून आणा. षटकार. दोन षटकार. षटकार आलाय. कुठेतरी ज्या धावा थांबल्या होत्या त्याचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. एकंदरीत धावफलकावरती धावा 6 ने वाढल्या. 19 या आकड्यावरती 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे 4 चेंडूचा खेळ संपला. अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये आपल्याला फाईन लेग पाहायला मिळतं. स्क्वेअर लेग सुद्धा पाहायला मिळतं. मिड विकेट सुद्धा तैनात करण्यात आलं. मिड ऑन सुद्धा तैनात करण्यात आलंय. पुढचा बॉल ब्रेकर बॉल टाकण्यात आला. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि तो देखील सफल ठरलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढले. 21 या आकड्यावरती 21 अशी धावसंख्या. अजून सुद्धा 1 चेंडू येणं बाकी असणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका. क्रिकेट आणि क्रिकेटच पाहायला मिळतं. एका दिवसामध्ये 16 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. म्हणजेच पूर्वार्धाचा खेळ संपला. 18 चेंडूचा खेळ संपला. एकंदरीत धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती 22चा टार्गेट. चला स्पीडअप करायचं आहे. चला बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल द्यायचा आहे.
टॉस तांबडी सुजय. चला बॉल द्यायचा आहे. चला नवीन बॉल द्यायचा आहे. चला मोहाल संघ आपण फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. मॅच काय होत विकेटचा काय नाही. चला पुन्हा एकदा उत्तरार्धाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण जॉईन होतोय. ज्या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती भरतला पाहतोय, नॉन स्ट्राइक एंड साठी करण, गोलंदाजीच्या मोर्चावरती वैभवला प्राचारण करण्यात आलंय. हॅलो चेक. स्ट्राइक एंड वरती भरतला पाहतोय, वैभव गोलंदाजीच्या मोर्चावरती. पुढे लेनचा चेंडू टाकला गेलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 1 या आकड्याने धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे फक्त आणि फक्त 22च धावेचं टार्गेट आहे. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेची गरज असताना खेळपट्टीवरती सलामीवीराची जोडी भरत आणि करणला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती वैभवला प्राचारण करण्यात आले. आपण पाहता मित्रांनो, काळकाई चषक 2025 पर्व दुसरे आणि या दुसऱ्या पर्वातील चौथी लढत आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. एक दिवशी ही स्पर्धा आपण पाहतोय. एक दिवसामध्ये 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. जमेची बाजू अशी राहिली, 16 संघ एका दिवसामध्ये कव्हर करण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेला. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. पंचांचा इशारा आलाय, बीमर चेंडू, नो चेंडू. अतिरिक्त
धावसंख्या 2 ने वाढली, धावफलक 4 या आकड्यावरती. भीमळ फ्रीडची संधी आपल्याला पाहायला मिळेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असणार आहे फ्रीड. फ्रीडची संधीचं सोनं करावं लागेल. ज्या ठिकाणी कशा पद्धतीने ते संधी उचलली जाणार हे पाहावं लागेल. यावेळेस मोठा फटका आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जेल सुटलाय. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेला. 2 धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली. धावफलक 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 6शी धावसंख्या, जिथे 2 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, तदनंतर नो चेंडू आला, तदनंतर 2 धावा. एकंदरीत फक्त आणि फक्त 2च धावा, 2च चेंडू संपुष्टात आले. धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती आपण करणला पाहतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुंदर चेंडू कव्हर मध्ये खेळला गेला. 1 धाव घेतली गेली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 7 या आकड्यावरती. 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती आपण भरतला पाहतोय. ओ सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पडला. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप करायचा. टीम मीटिंग जास्तीची घ्यायची नाहीये मित्रांनो. आपण मॅच सुरू होण्याच्या आधीच अनाउन्समेंट करतो की टीम मीटिंग जास्तीची घ्यायची नाहीये. किंबहुना आपल्याला वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेचं महत्त्व ठेवणं तितकंसं गरजेचं राहील. आपल्याला जास्तीच्या मॅचेस खेळवायच्या आहेत, त्या कारणाने वेळेचं महत्त्व खूप महत्त्वाचं राहील. लीडिंग एज थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, फील्ड करतोय. तद्वर मात्र 1 धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक यावेळेस 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली, जिथे सुरुवात ही चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. बघा ना, निरनिराळा चेंडू टाकण्यामध्ये तो माहेर ठरलाय. त्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. किंबहुना लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण, या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. डॉट स्वरूपाचा चेंडू सुद्धा पाहायला मिळाले, परंतु धावसंख्या थांबलेली फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 8. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रणय गोलंदाजीच्या मोर्चावरती. प्रणयला प्राचारण करण्यात आलंय, जिथे येणारे 12 चेंडू 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. स्ट्राइक साठी आपण भरतला पाहतोय. पुढचा बॉल अकुल टप्प्याचा बॉल कव्हर मध्ये खेळला गेलाय. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला. 1च धाव मिळाली. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचा आहे, जास्तीचा वेळ दौडवताय मित्रांनो. पुढचा बॉल या षटकातील दुसरा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लीडिंग एज फलंदाज बाद.
फलंदाज बाद. इन ॲट क्रमांक 3 क्रमांकावरती मिलिंदला प्रचारण करण्यात आलंय. मिलिंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, तदनंतर एक विकेट पाहायला मिळाली. 3 क्रमांकावरती मिलिंदला प्रचारण करण्यात आले. तितक्याशा जास्तीच्या धावा नाही आहेत, परंतु प्रयत्न सोडायचे नाही आहेत हे मैदानामध्ये दाखवून देत असताना आत्तापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. जिथे पहिले षटक वैभवने टाकलं, वैभवच्या गोलंदाजीवरती 8 धावा आल्या. तदनंतर प्रणयला प्रचारण करण्यात आले. प्रणयच्या गोलंदाजीच्या 2 चेंडूवरती 1 धाव प्लस 1 विकेट सुद्धा पाहायला मिळाले. पुढचा चेंडू, 3रा चेंडू, आखो टप्प्याचा बॉल, त्या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू एलिव्हेशन मिळालं नाही आहे, चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाही आहे, त्या कारणाने झेल सुद्धा सुटलाय. झेल सुटला, 1 धाव घेतली गेली. 21चाच प्रयत्न केला गेला. धावसंख्या पुन्हा एकदा वाढली 10 या आकड्यावरती. 10शी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे एका बाजूला आपण पाहतोय महालोर संघ, त्याच्या विरोधात असलेला संघ हरडी संघ. या 2 संघांमधली जगदोजहद आपण 4थ्या सामन्यासाठी पाहतोय. पुढचा बॉल, या षटकातील 4था चेंडू, स्ट्राइक साठी भरत. उंचखुरा खेळाडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी गोलंदाजाचं कौतुक करूया तितकं कमी. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, क्रिकेटच्या खेळामधले अनेक चांगले त्याने षटक टाकले, त्यापैकी एक षटक टाकण्यामध्ये तो आत्तापर्यंत प्रबल दावेदार ठरलाय. ज्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती निकेश आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी निकेश स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय. कुठेतरी विकेट पाहताना मिळत आहेत, जिथे जी गळती आपल्याला थांबवावी लागेल. पुढचा बॉल, 5वा चेंडू, यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. चेंडू खाली, युवी कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज सलगचा 2रा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. हॅट्रिकची संधी. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 7-12 कुणाच्या नावाने लागणार. या मैदानाचा 7-12 सध्या तरी मी क्षेत्रपाल तांबडी नावाच्या आजच्या दिवसासाठी केलाय, परंतु या सामन्याचा 7-12 कुणाच्या बाजूने जाणार. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 5व्या क्रमांकावरती विदेशचा हॅट्रिकची संधी. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होताना आपल्याला पाहायला मिळेल का? सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचे चेंडू, त्यावरती असलेलं नियंत्रण, त्या टप्प्यावरती असलेली अचूक टप्पा, त्यावरती असलेलं नियंत्रण, या सगळ्या गोष्टी त्याने दाखवून दिले. कठीण काळामध्ये कसं झुंजायचं हे देखील त्याने दाखवलंय. किंबहुना आपल्यामध्ये असलेली नैतिकता त्या दाटणीची आपल्याला नेहमी पाहायला मिळाली. आणि ते दृश्य यावेळेस सुद्धा मोठा फटका आहे. चेंडू खाली, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक येते ह्या प्रणयच्या गोलंदाजीमधून. चला, बीसीसीआय वाळी संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेऊन जायचा आहे. काय घडतंय मैदानामध्ये, काय घडतंय, कोणता संघ जिंकेल हे आम्हाला मात्र माहित नाही आहे, परंतु विजय मात्र क्रिकेटचा होईल. क्रिकेटच्या खेळामध्ये असे बरेचसे सामने आपण पाहिले. अगदी शेवटच्या चेंडूवरती हा देखील सामना जाताना पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावरती सुमेंदर मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी
12 धावेची गरज. सामना होता की कुठे 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 22 धावेची गरज असताना आता मात्र येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. स्ट्राइक साठी आपण 12 धावेची गरज आहे. स्ट्राइक साठी आपण यावेळेस स्वर घोषित चेंडू. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. स्ट्राइक साठी मिलिंदला पाहतोय, त्याच्याकडे ती क्षमता आहे. पॉपिंग क्रीजचा वापर. कार्पेटच्या आधारावर त्या चेंडू खेळास पेरले. ग्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक जो धावतोय. एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 12 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. काय घडतंय? येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. अगदी सकाळपासून पाहिलं ना 3 सामने झाले. तिन्ही सामने रोमहर्षक झाले. आई सामना रोमहर्षक होणार यात मात्र तिळशंका नाहीये. दोन्हीही संघ एकमेकांच्या विरोधात ठाकलेत. हार मानायला तयार नाहीयेत. यावेळेस मोठा फटका आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. काय घडतंय बघा. पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. चौकार आलाय. आता मात्र धावसंख्या 4 ने वाढली. धावफलक जाऊन पोहोचलं 16 या आकड्यावरती. म्हणजेच काय घडलं? येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. सामना कधी कधी असं वाटतं की आरडी संघाकडे झुकतोय, परंतु सामना कधी कधी असंही वाटतंय की तो महालोर संघाकडे झुकतोय. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या? फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या? रख खुद पर हौसला, देख फिर आगे होता है क्या? हॅलो, 3 चेंडू 6 धावेची गरज. कधी सामना हार्डी संघाकडे, कधी सामना महालोर संघाकडे, कधी सामना रोहाकडे, कधी सामना हा मुरुडकडे जाताना पाहायला मिळतोय. याच साठी केला होता टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसातील पहिल्या दिवसातील अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, चेक. हॅलो हॅलो. शेवटच्या षटकासाठी ज्याप्रमाणे विवेकला प्राचारण केलंय, काय गोलंदाजी करतोय. दोन चेंडू मध्ये 6 धावेची गरज आणि हॅट्रिकची पुन्हा एकदा संधी. 2 चेंडू 6 धावेची. पुढचा बॉल. हो, सुंदर गोलंदाजी. एक धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला नाही आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 5 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम.
एका चेंडूमध्ये 5 धावेची गरज. स्ट्राईक साठी मिलिंदला आपण पाहतोय. एका चेंडूमध्ये 5 धावेची गरज. स्ट्राईक साठी मिलिंद. काय घडतं, इतिहास घडेल का या चेंडूवरती? एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? किंबहुना या चेंडूवरती काय घडतं हे पाहायचंय. वाईट स्वरूपाचा चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू. अजून सुद्धा मॅच संपलेली नाही आहे. आता मात्र येणारा एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. या एक्स्ट्राचा धावा कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल. जिथे एका चेंडूमध्ये 5 धावेची गरज असताना तुम्ही एक वाईट चेंडू दिलाय. हा वाईट कुणाच्या बाजूने ठरेल हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला हार्डी संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना महालोड संघ खेळतोय. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात टाकलेत, एकमेकांच्या विरोधात लढतायत. ही क्रिकेटची लढाई आहे. विजय मात्र क्रिकेटचा होणार यात मात्र तीळ शंका नाही आहे. परंतु या चेंडूवरती कोणता संघ विजय पत्कारेल हे देखील पाहावं लागेल. चेंडूची उंची जास्त आहे, लांबी कमी असल्या कारणाने यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्या खेळाडूने गोलंदाजी करत असताना 4 विकेट घेतल्या तो ठरतोय प्रणय मॅन ऑफ द मॅच. चला तांबडी संघ. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील 5वी लढत. एका बाजूला तांबडी संदेश, त्याच्या विरोधात वेळास्ते संघ. मिलिंद गौड या आपण उमेश यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणय या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. मिलिंद भोड या आपण रसिकची भेट घ्यायची आहे. बसत असेल मला काय आता उम्या बोलायला त्याच्या उम्या म्हणला नको उठत नाही उठायचं नाही बस बस थोडा नेक्स्ट मॅच एका बाजूला तांबडी